गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलनाचे 2030 पर्यंत उद्दिष्ट. जगभरातील लाखो महिला गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी लढत आहेत. गर्भाशयाच्या खालच्या टोकाला सर्व्हिक्स म्हणतात आणि त्या भागात होणाऱ्या कर्करोगाला गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणतात. जवळपास 99.7% प्रकरण ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस HPV या विषाणूमुळे होतात. या विषाणूचा दीर्घकाळ टिकणारा संसर्ग पुढे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं पाऊल टाकत सन 2030 पर्यंत गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलनाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानातील अजमेर येथून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांमार्फत 8 मार्चपासून तर पुणे जिल्ह्यात 9 मार्चपासून HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शास्त्रीय माहितींवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. सन 2024च्या अंदाजानुसार भारतात 78,499 नवीन रुग्ण आढळले असून या आजारामुळे 42,392 महिलांचा मृत्यू झालाय. 2022 मधील वयानुसार प्रमाणित आकडेवारीनुसार दर 1 लाख महिलांमागे 11.6 महिलांमध्ये हा कर्करोग आढळतो, तर मृत्यू दर 1 लाख महिलांमागे 5.1% इतका आहे. HPV हा पॅपिलोमा विरिडे कुटुंबातील दुहेरी धागा असलेला एनडीए विषाणू आहे. या विषाणूचे 200हून अधिक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार कमी धोका असलेले तर काही प्रकार कर्करोग निर्माण करण्याची जास्त शक्यता असलेले असतात. सध्या 16, 18, 45, 33, 58, 31, 52, 35, 59, 39, 56, 51, 68, 73, 26, 69 आणि 82 असे एकूण 17 प्रकार कर्करोगाशी संबंधित असल्याचं आढळलंय. यापैकी HPV 16 आणि 18 हे 2 प्रकार सर्वाधिक धोकादायक असून जगभरातील सुमारे 77% आणि भारतातील 83% गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रकरणांसाठी हे 2 प्रकार प्रमुख कारणीभूत ठरतात. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. मात्र आजार वाढल्यास गर्भाशय मुखावर गाठ किंवा वाढ दिसू शकते आणि ती योनी मार्गापर्यंत पसरू शकते. ओटीपोटात वेदना होणे, शरीर संबंधावेळी वेदना होणे, फिस्टुला तयार होणे, सायंटिकाचा त्रास होणे किंवा पायात कळा येणे अशी लक्षणं दिसू शकतात. यामुळे वेळेवर तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. HPV संसर्ग हा पुनरुत्पादन मार्गातील सर्वात सामान्य लैंगिक संक्रमित संसर्ग मानला जातो. पुरुष आणि महिलांमध्ये या संसर्गांमुळे विविध व्याधी होऊ शकतात. बहुतेक वेळा हा संसर्ग कोणतीही लक्षणं न दाखवता 1 ते 2 वर्षात कमी होतो. मात्र काही विशिष्ट प्रकारचा संसर्ग दीर्घकाळ टिकून राहिल्यास कर्करोग पूर्वस्थितीत CIN आणि CIN2, CIN3 निर्माण होऊन पुढे नंतर गंभीर कर्करोग होण्याची शक्यता असते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबरोबरच गुदद्वार, घसा, योनी मार्ग आणि लिंगाचा कर्करोगही HPV संसर्गामुळे होऊ शकतो. या आजाराचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं निर्मूलन करण्यासाठी जागतिक स्तरावर काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत. दर 1 लाख महिला वर्षामागे 4 पेक्षा कमी रुग्णांचं प्रमाण राखणं हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी 2030 पर्यंत 15 वर्षाखालील मुलींमध्ये HPV लसीकरणाचं प्रमाण 90% पर्यंत नेणे, 35 वर्षापर्यंतच्या महिलांपैकी किमान 70% महिलांची तपासणी करणे आणि 45व्या वर्षी पुन्हा तपासणी करणे तसेच तपासणीमध्ये आजार आढळलेल्या 90% महिलांवर वेळेवर उपचार करणे ही उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये HPV लसीचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. HPV लसीकरणाचा मुख्य उद्देश गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करणे हा आहे. HPVशी संबंधित सर्व कर्करोगांपैकी सुमारे 82% कर्करोग गर्भाशय मुखाचे असतात. मुली लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी लसीकरण केल्यास या कर्करोगाचा प्रतिबंध सर्वाधिक प्रभावीपणे करता येतो. क्वाड्रिव्हॅलेंट HPV लस गार्डासिल ही द्रव स्वरूपातील लस असून 14 वर्ष वयोगटातील मुलींना डाव्या हाताच्या वरच्या भागातील स्नायूंमध्ये 0.5 मिलीचा एकच डोस दिला जातो.
भारत सरकारनं 2 किंवा 3 डोसच्या वेळापत्रकांऐवजी 1 डोस वेळापत्रक स्वीकारलंय. संशोधनानुसार हा 1 डोस 2 डोस इतकाच प्रभावी संरक्षण देतो आणि दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारक शक्ती निर्माण करतो. पुणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील 41,387, पुणे महानगरपालिकेतील 33,000 आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 24,520 अशा एकूण 98,907 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्हा परिषद पुणेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे यांनी सांगितलंय की जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 14 वर्ष वयोगटातील मुलींचे ज्यांनी 14वा वाढदिवस साजरा केलाय परंतु 15वा वाढदिवस अद्याप झालेला नाही, 9 मार्चपासून लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रबोधन करण्यात येत असून नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन लसीकरण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. या कामी शालेय शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.